दुसरा इतिहास अध्याय 10। रहबाम शखेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्रायल तेथे गेले होते। नबाटाचा पुत्र यराबाम हा शल्मोन राजासमोरून पळून जाऊन मिसर देशात राहिला होता। तेथे त्याने हे ऐकले। मग लोकांनी त्याला बोलावून आणले। तेव्हा यराबाम व इस्रायलाची सर्व मंडळी रहबामाकडे येऊन म्हणाली, आपल्या बापाने आमच्यावर जू ठेविले होते, ते भारी होते। तर आता आपल्या बापाने आम्हावर लादिलेले कठीण दास्य व भारी जू हलके करा, म्हणजे आम्ही आपले ताबेदार होऊ। त्याने त्यास सांगितले, आता जा आणि 3 दिवसांनी माझ्याकडे परत या। हे ऐकून ते गेले। रहबाम राजाने आपला बाप शल्मोन जिवंत असता जे वृद्ध मनुष्य त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला। तो म्हणाला, या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय मसलत देता? ते त्यास म्हणाले, आपण या लोकांवर मेहर नजर करून यास संतुष्ट राखाल आणि मधुर शब्दांनी उत्तर द्याल, तर हे आपले सर्व काळ सेवक होऊन राहतील। ह्या वृद्ध पुरुषांनी दिलेला सल्ला रहबामाने टाकून त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेले तरुण पुरुष त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला। त्याने त्यास विचारिले, तुमच्या बापाने आपल्यावर ठेविलेले जू हलके करा असे म्हणणाऱ्या ह्या लोकास उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय सल्ला देता? त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या त्या तरुण पुरुषांनी त्यास उत्तर दिले, हे लोक आपल्याला म्हणतात की आपल्या बापाने आम्हावर भारी जू लादिले होते, तर आता आपण ते हलके करा। तर त्यास असे सांगा की माझी करांगुली माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे। माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादिले ते मी आणखी भारी करणार। माझा बाप तुम्हास असुडांनी ताडण करीत असे, तर मी तुम्हास विंचवांनी ताडण करीन। 3ऱ्या दिवशी माझ्याकडे यावे असे राजाने त्यास सांगितले होते। त्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी यराबाम व सगळे लोक रहबामाकडे आले। तेव्हा रहबाम राजाने त्यास कठोरपणाने जबाब दिला आणि वृद्ध पुरुषांचा सल्ला टाकून त्या तरुण पुरुषांच्या सल्ल्याप्रमाणे तो त्यास म्हणाला, माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादिले होते, पण मी ते अधिक भारी करणार। माझा बाप तुम्हास असुडांनी ताडण करीत असे, मी तुम्हाला विंचवांनी ताडण करीन। या प्रकारे राजाने लोकांचे ऐकले नाही। याचे कारण हेच की जे वचन परमेश्वराने शिलोकर अहिया याच्याद्वारे नबाटाचा पुत्र यराबाम यास दिले होते ते पूर्ण व्हावे अशी देवाची योजना होती। राजा ऐकत नाही हे पाहून सगळ्या इस्रायल लोकांनी त्याला म्हटले, दाविदाचे आम्ही काय लागतो? इशायाचा पुत्र आमचा वतनभाग नाही। हे इस्रायला, आपल्या डेऱ्यांकडे चालता हो। दाविदा, आता तू आपले घर सांभाळ। मग सर्व इस्रायल लोक आपापल्या डेऱ्यात चालते झाले। जे इस्रायल लोक यहुदाच्या नगरात वस्ती करून राहिले होते त्याचवर मात्र रहबामाने राज्य केले। रहबाम राजाने वेठीस लाविलेल्या लोकांची देखरेख करणारा हदोराम यास पाठविले। त्यास इस्रायल लोकांनी दगमार करून ठार केले। इकडे रहबाम राजा त्वरेने आपल्या रथात बसून यरुशलेमेस पळून गेला। या प्रकारे इस्रायल लोकांनी दाविदाच्या घराण्याशी फितुरी केली, ती आजवर चालू आहे।